देवा, आज दिवसाच्या सुरुवातीलाच गडबड झाली, पण उरलेला पूर्ण दिवस सुरळीत पार पडू दे. काही करून ते पत्र आजच्याच गोडबोले बाईंना मिळू दे. त्यांनी ते वाचू दे आणि मला माफ करू दे. पत्र भागो 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 मोहन प्यारे. शिल्प्या काय करतोय? पत्र कुठे आहे? अरे टेन्शन नको घेऊ, मी ते आपल्या बाबांना दिलंय. तिथे ते असते लक्ष ठेवून बसलेत. हो, आपले बाबा नाही तुझे बाबा, आणि तुझे बाबा तिकडे शब्द कुठं सोडवत आहेत आणि त्यांच्या समोर टेबलवर लेटर नाहीये. लवकर चल बघायला. चल 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 चल. दादा, ए दादा. दोन उभं प्रियकराने प्रेयसीला लिहिलेली चिठ्ठी. दादा दादा, ते माझं पत्र इथे ठेवलेलं. पत्र पत्र हे म्हणू बस 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 बस. आपण दोघं मिळून सोडवूया कोड. अरे दादा, माझ्या आयुष्याचं कोड सुटत नाहीये. तू काय कोड काय सोडवतोय? तुला कसलं कोड पडलंय आता? अरे दादा, इथे ते पत्र ठेवलं होतं दिग्यानी, तुला सांगितलं लक्ष ठेवायला. ते पत्र कुठे गेलंय? अच्छा, म्हणजे फारच महत्वाचं होतं का ते? खूप महत्वाचं होतं बाबा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं तिकडे लक्ष ठेवा. त्याचा जीव की प्राण आहे. बोला ना, कुठे ते पोचलं. पोचलं कुठे? अरे, ज्या व्यक्तीकडे पोचायला हवं होतं तिकडे सुखरूप पोहोचवलंय मी. पण म्हणजे कोणाकडे? अरे, जिचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे तिच्याकडे. त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. काँग्रेस काँग्रेस. पण दादा, तुला कसं कळलं? अरे, असं काय करतोस? ती आली होती ना इथे आपल्याला सांगायला. आपल्याला? कधी? अरे, जिला तुझी खूप काळजी वाटते ती आली होती ना इथे सांगायला मला. एक मिनिट, गोडबोलेबाई इथे आलेल्या आणि त्या गेल्या कधी? काय बोलतोयस तू? गोडबोलेबाई इथे कशाला येतील? अरे मग दादा, कोणाला दिलंयस तू ते पत्र? तोरण. तोरणला? तिच्यासाठी लिहिलं होतंस ना, तिलाच दिलंय. अरे नाही दादा, आता बघ काय काय गोंधळ होतात ते बघ. तोरणला मिळालंय ते पत्र. हे बघ आलं. काय झालंय? कसला गोंधळ चाललाय हा? अरे बाबी, बधायो बधायो. आलो आलो आलो, मोडू मिठू करो. अरे बाबी, तुमच्या देवरला विचारा. तो बहुत छुपा रुस्तम निकला. कसला छुपा, कसला रुस्तम? काका, वर्ल्ड कप जिंकल्याचं सेलिब्रेशन करतात सगळे, कळतंय का? हो. काय अगं, परत काय? तुम्हाला अंडूत मला आवडलं. काय? ती म्हणते तिला तुझा अंदाज खूप आवडला. कसला अंदाज आवडला? हो, काय बोलते ही? अरे, हा मोहन आहे ना, मारी दिकरी तोरल बरोबर लग्न करायला तयार झाले. अरे शाण्या, आम्हाला तरी आधी कल्पना द्यायची ना. मला मित्रात आपले दिलं. काय दिय? पत्र. काय मोहन, आज फॉर्म मध्ये सकाळी मला पत्र, आता हिला पत्र. वहिनी वहिनी, जरा ऐकतेस का? अरे मोहन, त्या पत्राचे डोहाळे लागले की काय तुला? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, माझा ऐकता का जरा? तेरी और तोरलची लाईफ सेट आहे, एकदम सेट. हो ना, मोठे म्हणून लग्नाची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ. तोरल, बघू तरी पत्रात काय लिहिलंय मोहनने. दाखव दाखव. वहिनी वहिनी, प्लीज तू पत्र वाचू नकोस. तू का प्रे, कशाला नको वाचू? आणि लाजतोस कसला? मला जे बोलायचे ते कुठल्या तोंडाने बोलू हे. अरे काय? अरे तोरलला तू मराठीतून पत्र लिहिलंस? वेडा आहेस का? अरे गुजरातीत लिहायचं ना.
आता हळूहळू गुजराती शिकून घे काय. मला जे बोलायचं ते कुठल्याही तोंडाने बोलू हेच कळत नाही म्हणून ठरव. अरे मोहन, हे पत्र तर तू मला दिलं होतंस सकाळी. नाही नाही मला माहिती. ए मला लिहिलं होतं ते. अगं माझं आहे का ते. अरे 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 ये हसमुख कन्फ्यूजन के छोड़ा छोड़ा बद्दी बात छोड़ो है ना. लेटर बेटर की बात जवा दो. अरे! अपने एक काम करते फटाफट शादी की तैयारी करते. ये लेटर मैं फाड़ देता हूँ. एक मिनट. पत्र फाडू नका. माझ्यासाठी फार महत्वाचं आहे हे पत्र. वहिनी, हे पत्र मी तुझ्यासाठी लिहिलेलं नाहीये. म्हणजे आणि तोरल, हे पत्र मी तुलाही लिहिलेलं नाहीये. हे पत्र मी एका वेगळ्याच व्यक्तीसाठी लिहिलंय. ती व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि हे पत्र काहीही करून तिलाच मिळालं पाहिजे. अरे नालायक बेशरम माणूस. मारी દીકરીને રડાવીને જુઓ કેવો માણસ છે. એ મોહન, આ બરાબર નથી કર્યું તે. આ મારી છોકરી સાથે તે બરાબર નથી કર્યું. काय रे मोहन, काय थेर चालली आहे तुझी. कालच्या एवढ्या रामायणानंतर तू सुधारला असशील असं वाटलं होतं, पण नाही. तुझं आपलं येरे माझ्या मागल्या चालूच. वैताग वैताग आणलायस नुसता. अरे तुम्ही सगळे जरा चिल घेता का. ये तेरा चील बिल तेल लेने गया. और मोहन, तूने मेरी बेटी के साथ बहुत गंदा मजाक किया है. अहो नाही हसमुख बाई, मी काहीही मजाक वगैरे केलेलं नाही. प्लीज ऐका माझं. ए चुप. आता तू बघ फक्त. ये हसमुख सेठ अभी क्या करता है तू देख अभी. ए चल 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 तू. ऐसे 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 आदमी के लिए रोते नहीं है. चल तू ऊपर चल चल. हा माणूस ना सुखाने जगू सुद्धा द्यायचा नाही आम्हाला. वहिनी, माझं ऐकून तर घे आधी. हे पत्र मुळात मी तुझ्यासाठी लिहिलेलंच नाहीये. त्यामुळे हे पत्र तुझ्या किंवा तोरलच्या हाती पडेल आणि त्यातून हा सगळा गोंधळ होईल असं मला कधीच वाटलं नाही. गप्प बस रे तू. त्रास आहे नुसता सगळा. दादा, मी नेहमीच आहे तुझं. काहीतरी गोंधळ करून ठेवतोसच. ए काका, बघ तू टेन्शन नको घेऊ. डोंट वरी. बघ, मॅचची सुरुवात जरी वाईट झाली असेल ना तरी बॅट्समननी सेंचुरी मारलीच पाहिजे. तेव्हा तू इथलं सगळं विसर आणि फक्त गोडबोलेबाई आणि लेटर ह्यावरती फोकस कर. खरंय, मी आत्ताच निघतो आणि जाऊन लेटर देतो त्यांना. जर मी हे पत्र घेऊन बाहेर पडलो तर त्या हडळीला नक्की संशय येणार आणि ती जादूनी प्लॅनची वाट लावणार. त्यापेक्षा निघो. प्लीज एक काम करतोस, बोल ना डार्लिंग, काय आलं. हे लेटर देऊन देतोस गोडबोलेबाईंना. अरे पण तू दिलं तर काम होईल ना. अरे त्या माझ्यावर एवढ्या चिडल्या आहेत की हे लेटर फाडून टाकतील. समोर उभा पण करणार नाहीत मला. लेटर त्यांनी वाचलं पाहिजे की नाही. करेक्ट आहे, करेक्ट पॉइंट आहे. कधी कधी चालतं तुझं हे. ते माझं चालतं सोड. पहिल्यांदा कपडे बदल आणि जा. अरे माझी आंघोळ बाकी नको आहे. आंघोळ विंघोळ, आता लवकर कपडे बदल. निघू. हे पत्र घे. हे गोडबोलेबाईंना जाऊन द्यायचं. देशील ना. डोंट वरी, मी करणार. तू टेन्शन दे. हा, पण जाणार आहेस कसा. अरे खिशातनं कसं जाणार. ये लेके. ही तू बाईक कधी घेतलीस आणि किल्ली. अरे ही माझी बाईक नाहीये. नाही. सबका मालिक एक. बाय काय म्हणतोस. त्यांनी बाईक दिली तुला आणि किल्ली पण देऊन टाकली. मी सुंगडीत ना ही चावी डुप्लिकेट करून घेतले. अरे मग काय, कसला कंजूस माणूस आहे तो. पेट्रोल वाचवण्यासाठी गाडीच वापरत नाही. पण ठीक आहे, तो वाचवतो, मी उडवतो. पण दिगू, हे बरोबर नाही रे. तुला तुझं काम नकोय का. हवंय हवंय. हा हवंय. बर मला सांग. मला लायसन्स आहे आहे रे. आणि पेपर्स गाडीचे.
त्याचे पण डुप्लिकेट करून घेतलेत भाई, तू टेन्शन नाही काय घ्यायचं. माणूसच तू डुप्लिकेट. बरं ठीक आहे, हे घे. हे बाबा, ही एनवलप दोन्ही सारखी दिसतात, गोंधळ नाही ना घालणार. थांब, मी नाव लिहितो याच्यावर गोडबोड. पान पेन. मी काय मोनू आहे गोंधळ घालायला? दिगंबरचं काम कसं परफेक्ट असतं, डाऊट नको घेतो. डाऊट नाही घे. नीट जा. हा हा. आणि लायसन्स बघ, आणि हे किल्ली आणि हेल्मेट घालून जा. म्हणजे हे सगळं ना माझ्यासाठी नाही, मग हे ना सगळं तुला पत्राची काळजी म्हणून चाललंय. नाही रे बाबा, तुझी काळजी वाटते म्हणून सांगतो तुला. मग बरं बरं, चल बाय, निघतो मी. बाय. नीट जा आणि पत्र दिलंस की मला मेसेज कर किंवा फोन कर, काहीतरी कर. आणि हेल्मेट घाल. हेल्मेट घाल रे बाबा. हेल्मेट. एक मिनिट. हेल्मेट घाल. अरे थांब, पण घालायचं कसं अरे आहे? माझा लुक आहे रे गॉगल वाला. हो का? थांब दे. काय करतोयस ना, लवकर. हा, आता नीट जा. काय धक्का दे, धक्का दे. मी एवढं करून पेट्रोल नाही, उपयोग काय? ढकलत ढकलत जायला किती वेळ लागेल तुला? अरे इकडे चालू केली तर त्या हसमुख भाईला कळेल ना. अरे हो, धक्का दे. देवा, ज्या कारणासाठी हे पत्र पाठवतोय ते कारण संपूर्ण सफल होऊ दे रे बाबा, होऊ दे. तुम्ही परत आलात? परत म्हणजे मी कुठेही येऊ शकते. हो, ते झालं. तुम्ही कुठेही येऊ शकता, पण मी जातो. मला सांग, सकाळपासून तुझं आणि त्या 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 हडकुळ्याचं काय चाललंय? हं? काहीतरी घरात शोधाशोध करताय तुम्ही. गुपचूप बोलताय. नक्की सांग मला काय चाललंय. नाही, काय 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 नाही, काय नाही. मग हा हडकुळा आता गडबडीत कुठे गेला? नाही, ते तो मोहन, माझ्यापासून काहीही लपवू नकोस. काय मी लपवणार तुमच्यापासून? मी कधीच लपवा छप्पी करत नाही. करूही नकोस. तुला माहिती आहे ना, मी काहीही शोधू शकते. ते झालंच. कुठे गेलाय तो? दिग्या ना, तो हे पत्र पत्र? काय झालं, गोडबोले बाईंनी मला काल नोकरीवरनं काढून टाकलं ना, तर आता मला क्लासमध्ये परत जाता येणार नाही, तर राजीनामा द्यायला पाहिजे की नाही, म्हणून ते राजीनाम्याचं पत्र दिग्याबरोबर पाठवलंय. पण तुझा राजीनामा आहे ना? माझा राजीनामा. मग तो का गेला? काय आहे, गोडबोले बाई इतक्या चिडल्यात माझ्यावर, मी क्लासमध्ये गेलो तर मला हाकलून देतील, म्हणून दिगू बरोबर पाठवून दिलं. हा, नाही पण मला एक सांग, तुम्ही पोलीस होतात का हो? अहो, किती प्रश्न विचारता. जरा श्वास घ्यायला फुरसत द्या ना. भूक लागली, मी जरा आतमध्ये जाऊन गरम गरम कांदे पोहे खाऊन येतो. आणि एक, माझं तुझ्यावर लक्ष आहे, कळलं? ते जायचं तर काय करायचं? राजीनामा नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. शोधलंच पाहिजे. तुला तर माहितीये काका माझी जान आहे, मग त्याच्यासाठी तर हिरोईनला लेटर देतोय मी. हा, चल नंतर बोलतो. चल थांब थांब, चल बाजूला घे, बाजूला घे. काका कुठे बाजूला घे, मध्ये चल घुसताय? बाजूला घे, बाजूला घे. ऐका ना, मी काय म्हणतो, काय रे पोरं तुम्ही, हा? सिग्नल मोडताय, हा? गाडी चालवून मोबाईलवर बोलताय, कायदा मोडताय, हा? काय? चल फाईन भर. काय कसला फाईन? लायसन दाखव. अहो काका माझ्याकडे दाखवतो, हे बघा. हा फोटो तुझा आहे का? अहो आता माझ्या लायसन्स वरती काय चंकी पांडेचा फोटो असणार का? माझाच आहे काका. ए, पोलिसाशी उद्धट बोलायचं नाही, हा? चल पेपर्स काढ, पेपर्स काढ. अहो काका मला खरंच अर्जंट काम आहे, जरा जाऊ दे ना पण लवकर. हे बघ, हे डबल अर्जंट आहे, हा? आधीच तुला 1000 रुपयाचा फाईन लागलाय, हा? आणि गाडीचे जर पेपर नसले तर अजून 1000चा फाईन लागेल. चल काढ. हो, कसला 1000चा फाईन? अरे बाळा, तू मोबाईलवर बोलत असताना गाडी चालवत होतास, हा? सिग्नल मोडलास, हा? अजून काय पाहिजे? चुका लहान पोरांकडनंच होतात ना, जाऊ दे ना काका. बघा ना काहीतरी ज्यात तुमचाही फायदा होईल, माझाही फायदा होईल, असं काहीतरी बघूया ना जरा. मी लाच घेत नाही, हा? चल पेपर दाखव, गाडीचे पेपर दाखव. बर बर, दाखवतो दाखवतो. हे घ्या, हे सगळे पेपर्स ते बघा. अरे बाळा,
या लायसन वरचं आडनाव आणि या पेपरवरचं आडनाव वेगळं आहे हा? कोण आहे हा त्रिवेदी? ए म्हणजे तू त्याची गाडी चोरलीस काय? ओ मामा, काही वाटेल ते काय बोलताय? ही गाडी त्रिवेदींचीच आहे. ते जे आहे ना हसमुख त्रिवेदी, ते माझे काका आहेत माझे. काका हा? हा अरे तू अष्टपुत्रे, ते त्रिवेदी हा? तू मराठी ते गुजराती. ए काय काय चाललंय काय? तू पोलिसाला शेडी लावतो काय? चल चौकीत चल, चल गाडी जमा कर चल. अहो मामा ऐकून तरी घ्या. मावशीचे मिस्टर आहेत ते, लव्ह मॅरेज आहे त्यांचं. अच्छा काका हा? लय जवळचं नातं आहे तुझं. अहो खूप जवळचं, म्हणजे असं समजा ना आम्ही एकाच घरात राहतो. असं काय? फोन लाव तुझ्या काकाला, त्या तुझ्या जवळच्या काकांशी मला बोलू दे. फोन लाव. तुम्हाला बोलायचं ना त्यांच्याशी. हॅलो. अरे मी विचार करत असताना मला डिस्टर्ब करायचं नाही. किती वेळा सांगितलंय मी तुला? हा हॅलो हसमुख काका, मी दिगंबर बोलतोय. हसमुख काका. हसमुख काका? दिग्याचाच फोन आहे. ए बाप बोलतोय तुझा. कशाला केलायस फोन? हो मी तुम्हालाच कॉल केलाय हसमुख काका. अरे पुन्हा हसमुख काका? काय चाललंय काय तुझं? अहो हसमुख काका, ते नाही का मी तुमची बाईक घेऊन आलोय बाहेर. हसमुख काका. माझी बाईक? माझ्याकडे कुठे बाईक आहे? हा म्हणजे तू त्या हसमुखची बाईक घेऊन गेलास काय? हा करेक्ट समजला तुम्ही. आणि आता प्रॉब्लेम असा झालाय की मला पोलिसांनी धरलाय. काय? पोलिसांनी धरलाय? म्हणजे तुझ्याकडे पेपर्स नसणार, गाडीचे लायसन्स नसणार, म्हणून फोन केलायस ना? हे बघ, एक पैसाही देणार नाहीये मी तुला. अहो हसमुख काका तुम्ही पण ना. नाही माझ्याकडे सगळं आहे, काही तसा प्रॉब्लेम नाहीये. फक्त पोलिसांना असं आलं की लायसन्स वरती अष्टपुत्रे आणि पेपर्स वरती त्रिवेदी, ते कसं त्यांना कळत नाहीये. तर फक्त त्यांच्याशी बोला आणि त्यांना सांगा की बाईक तुमचीच आहे, तुम्ही मला वापरायला दिली आहे. हा म्हणजे बापाला या वयात तू खोटं बोलायला लावतो हा? आणि ते सुद्धा पोलिसांची? अहो हसमुख काका आता बोला की माझ्यासाठी. आणि हा गुजरातीत बोला, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल. हो हा हे घ्या. हॅलो कोण बोलतय? छे छे नाही, मी एकटाच आहे इथे. अहो तुम्ही हसमुख त्रिवेदी का? हा मी हसमुख त्रिवेदी छे. बर हा मुलगा? तो माझा पुतण्या छे. सांगितलं ना तुम्हाला छे. हो बोलला तसं तो, पण कसं आताची पोरं कशी उल्लू बनवतील काय कळत नाही ना, म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलावं. हा पण विश्वास ठेव छे. हो सॉरी हा काका, तुम्हाला उगीच त्रास दिला. हे हो, त्रास कसला छे? तुमचं कर्तव्य छे. हा ठेवतो हसमुख काका. जय महाराष्ट्र काका. चला येतो. चावी. हा येतो. ठीक आहे, बरं ते आधीचं फाईन भरावं लागेल. हो काका आता कसला आधीचा फाईन? अरे बाळा, तू मोबाईलवर बोलताना गाडी चालवत होता, सिग्नल मोडलास. हा चल काढ. काका मी काय म्हणतो, ऐका ना, मला सांगा तुमचं लग्न झालंय का? चल काहीतरी बोल नकोस, पैसे काढ. हो मामा हाच तर विषय खोले. सांगा ना झाले का लग्न तुमचं? हो लव्ह मॅरेज आहे माझं. वाटलंच मला तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच कळलं होतं की तुमचं लव्ह मॅरेजच असणार. अरे माझ्या घरच्या लोकांकडून माझ्या प्रेमाला खूप विरोध होता, पण माझ्या जिगरी दोस्ताने माझ्या घरच्यांना पटवलं. बघा, जिगरी दोस्तामुळे होऊ शकलं ना तुमचं लग्न. आज माझ्याकडे संधी आहे कोणाचा तरी जिगरी दोस्त होण्याची. मी माझ्या मित्राचं लव्ह लेटर घेऊन जातोय तिच्याकडे, आणि जर ते वेळेत नाही ना पोचलं तर ती कायमची निघून जाईल आणि तो आयुष्यभर एकटा राहील. आणि दो प्यार करने वाले कायमचे जुदा होतील. तुम्हाला वाटतंय का असं व्हावं? अहो मलाही नाही वाटत आहे, म्हणूनच मी सिग्नल तोडला घाईघाईत. खरंच सॉरी, नाही तर मी आणि कायदा कधीच नाही मोडत. ठीक आहे, थँक्यू. जाडवाला एनवलप आरटीओ, पातळवाला एनवलप लव्ह लेटर. आता कन्फ्युजन नको दिघ्या. चला लेट होतोय, गोडबोले बाईंपर्यंत पोहोचला पाहिजे लवकर.
अच्छा, म्हणजे हा राजीनामा नाहीये तर त्या बाईसाठी मोहनने दिलेलं पत्र आहे. म्हणजे मोहन खोटं बोलला माझ्याशी. ठीक आहे, हा हडकुळा त्या बाईपर्यंत हे पत्र कसं पोहोचवतो ते बघतेच मी.